बाबा शुभू मॅडम तुम्ही करून दाखवलं. मरणाच्या दराला लात मारून साहेबांनी परत आणलं तुम्ही. शुभू हे सगळं तुझ्यामुळे झालं. तू नसतस तर मला काहीच जमलं नसतं आणि साडी कमळावर टिकली लावता येत नाही मला वाटलं होतं आता बाबा मला कायमचे सोडून जाणार. बाजू बॉम्ब बसून लांब राहा. अरे बॉम्ब तर डिफ्यूज झाला. होय मॅडमांनी वायर कापली त्यामुळे डिफ्यूज झाला तो. तुम्ही साहेबांना बाहेर घेऊन जा. आणखीन कुठं बंगल्यात बॉम्ब आहे का ते चेक करतोय मी. हो शुभू शुभू ऐक तू स्वीटीचं बघ ना ती आताच आहे तिला घेऊन ये मी बाबांना घेऊन जाते. होय जा लवकर नीट जा. स्वीटी स्वीटी देवा माझ्या बाबांना काही होऊ देऊ नकोस. सुखरूप ठेव त्यांना. डॉक्टर बघा हो माझ्या भावाला काय झालंय. जर लवकर बरं करा त्याला. अहो तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. बघवत नाही हो मला. नंदाका जरा शांत हो. डॉक्टरांना त्यांचं काम करू दे. अरे कशी शांत हो. बघ ना आपल्या विश्वंभरची अवस्था काय झाली आहे. मी नाही बघू शकत रे विश्वंभरला असं. नंदाका भैयाला काही होणार नाही. आई अंबाबाई आपल्या पाठीशी आहे. हा तू तू चल चल बाहेर. मी थांबते थोडा वेळ त्याच्याबरोबर. नंदाका इथे डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत. चल आपण बाहेर थांबूया. ये. स्वीटीला बाजूच्या वॉर्डमध्ये ऍडमिट केलं. साहेब कसे? डॉक्टर साहेब माझे बाबा ठीक होतील ना? काही होणार नाही, तुम्ही सगळे शांत राहा. तुम्ही सगळे बाहेर जाता का? आम्हाला आमचं काम करू दे. पण बाहेर थांबूया प्लीज. या. मॅडम काय बी काळजी करू नका. साहेबांनी काय बी होणार नाही. तुम्ही बघा अहो त्यांच्या मागं मारुती रायाचा आशीर्वाद आहे हो. नका काळजी करू. हल्ला झाला. विश्वंभर साहेबांवर हल्ला झाला. काय सांगायलीस? काय विश्वंभर साहेबांवरती हल्ला झाला? असा कसा झाला? कुणी केला? ते काहीच माहित नाही मस्ती. पण ह्याच्यात लिहिलंय की हॉस्पिटलमध्ये नेलंय काहीतरी त्यांना आणि स्वीटीला पण काहीतरी झालंय. अरे देवा बरे आहेत ना ते दोघं? काय झालं नाही ना त्यासनी?
काय आम्हाला पण नाही माहिती, ते सोशल मीडियावर दिसलं तेवढंच कळतंय. अगं पण कोणी केला? माझ्या शोभूला काय झालं नसेल ना? अगं नाही माहिती, त्याच्याबद्दल काय आलंच नाही ह्याच्यात. अगं बघ की बघ लवकर. वय वय आम्ही बघतो, सर्च करतो. थांब थांब, ते काय सगळं राहू दे, ते पहिल्यांदा फोन लाव शोभूला. लावतो फोन, आहे तू आधी शांत हो अण्णा. असा कसा हल्ला झाला साहेबांवर? या त्या अलकनंदाबाईचा काही डाव तर नसेल ना? ताईचं पण घरातल्यासनी कळलं वाटतं. हा ताडे बोल. हॅलो शुभू, ऐक यार, आम्ही ते पहिल्यांदा बोलले. हॅलो शुभू, शुभू बाळा कसा आहेस रे? काय झालं नाही रे तुला? अरे बोल की काहीतरी. आई 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 शांत हो. अगं मी ठीक आहे. हे बघ इकडं साहेबांनी स्वीटीवर उपचार चालू आहेत आणि ती शुद्धीवर येतील असं डॉक्टर बी बोललेत. तू नको काळजी करू. ए शोभू, आम्ही येतो. आई नको, तुम्ही नका इकडे येऊ. अरे का पण? अगं तुम्ही इकडे आला ना, पोलीस तुम्हाला आत सोडणार नाही. आणि बाहेर ना पत्रकारांचा आणि कार्यकर्त्यांचा लय गोतावळा आहे, त्यामुळे तुम्ही नका येऊ. ऐका माझं. बर काळजी घे तू. होय. आणि ऐक ना, स्वीटीच्या घरच्यासनी बी सांगा, त्यांना इकडे पाठव, त्यासनी सोडतील आत. काळजी घे हा बाळा. काय बोललं काय म्हणलं शोभू? स्वीटीच्या घरी निरोप द्यायला सांगितलंय त्यांनी. मी स्वीटीच्या आईला निरोप देऊन येते. अण्णा आम्ही पण जातो. आई अंबाबाई, स्वीटीला आणि साहेबांना सुखरूप ठेव ग बाई. नाही, असं नाही होऊ शकत. हा विश्वंभर वाचलाच कसा? त्या शुभू आणि श्रावणीने त्याला कसं वाचवलं? हे बघ वैशाली, आपण पुन्हा प्लॅन करूयात, पुन्हा हल्ला करूयात आणि यावेळी काहीही झालं तरी तो वाचणार नाही. नाही, असा मूर्खपणा करून चालणार नाही. अगं पण आपला बदला. अगं तुला कळत कसं नाहीये? त्याची सिक्युरिटी आता जास्त वाढली आहे आणि त्याला आता ते एकटे सोडणार नाहीयेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पाठी पोलीस लागली आहे. आपलं एक चुकीचं पाऊल आपलं शेवट ठरू शकतं. मग काय करायचं? आपलं ध्येय विसरून जायचं? आपला बदला? बदला तो तर मला घ्यायचाच आहे. मी मरेन, पण त्याला मारूनच. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला सगळे पुरावे नष्ट करावे लागतील. पोलिसांच्या हातात काहीच लागता कामा नये.